नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या वर्षीची जी शिक्षक बदली प्रक्रिया आहे ही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया संदर्भातलं ग्रामविकास विभागाचं आज एक महत्त्वाचं पत्र आलेलं आहे। गेल्या एक महिन्याभरापासून 1 ते 1.5 महिन्याभरापासून बदली संदर्भात कुठली अपडेट मिळत नव्हती आणि आज हे ग्रामविकास विभागाचं महत्त्वाचं पत्र आलेलं आहे, ज्याच्यामुळे या वर्षीच्या ज्या शिक्षक बदली प्रक्रिया आहे ती शिक्षक बदली प्रक्रिया सर्वसाधारण ज्या बदल्या आहेत त्या जनगणनेमुळे होणार नाहीत, असं हे ग्रामविकास विभागाचं महत्त्वाचं पत्र आहे। काय आहे पत्राचा आशय आणि बदली संदर्भात काय अपडेट आहे हे आपण बघणार आहोत। मित्रांनो, ग्रामविकास विभागाचं आजचं 17 एप्रिल 2026 रोजीचं हे पत्र आहे, ज्याच्यामध्ये विषय आहे जनगणना 2026च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना। या संदर्भात यासाठी संदर्भ सुद्धा दिलेला आहे। मित्रांनो, पत्र काय आहे ते बघूया। उपरोक्त विषयाबाबत गृह सचिव भारत सरकार यांनी संदर्भाधीन अर्धशासकीय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरिता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट क व गट ड, गट क मध्ये आपण येतो शिक्षक संवर्गातील जिल्हा परिषदामधील सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची सन 2026ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच याबाबत अनुपालन अहवाल शासनास सादर करावा। माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे। मित्रांनो, या पत्रामुळे आता जे आंतरजिल्हा बदली इच्छुक असतील किंवा जिल्हांतर्गत बदली इच्छुक शिक्षक बांधव असतील त्यांच्या आशा मावळल्या आहेत। म्हणजेच या वर्षीची जनगणनेमुळे बदली प्रक्रिया मेमध्ये राबवण्यात येणार नाही। याचा अर्थ मे 27पर्यंत आपल्या बदल्या पुढे ढकलल्या जाणार आहेत। ही होती आजची अपडेट। व्हिडिओ कसा वाटला आणि या संदर्भात काही अपडेट मिळाली तर नक्कीच आपल्या चॅनलद्वारे या संदर्भात व्हिडिओ बनवला जाईल। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नवीन नोटिफिकेशन ज्या आहे त्या चालू करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।